नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंट चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी थरारक सत्य घटना जिने पूर्ण मुंबई हादरवून सोडली होती। एका न्यू इयर पार्टीची रात्र, मैत्री आणि प्रेमातला विश्वासघात आणि त्यातून झालेला एका निष्पाप मुलीचा भयानक अंत। जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणाची ही संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते 31 डिसेंबर 2020च्या रात्री। 19 वर्षाची जान्हवी कुकरेजा आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करून आनंदाने घराबाहेर पडली होती। तिची बालपणीची मैत्रीण दिया पडळकर आणि मित्र श्री जोगधनकर याच्यासोबत ती मुंबईच्या खार येथील भगवती हाईट्स इमारतीत एका न्यू इयर पार्टीसाठी गेली। सर्वजण खूप आनंदात होते। नाच, गाणे आणि गप्पा सुरू होत्या। कोणालाही कल्पना नव्हती की ही जान्हवीच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरेल। रात्री साधारण 1:30 ते 2च्या सुमारास जान्हवीने असं काहीतरी पाहिलं ज्याने तिचं जगच हादरलं। तिचा बॉयफ्रेंड श्री आणि तिची जीवाभावाची मैत्रीण दिया हे दोघे इमारतीच्या छतावर एका कोपऱ्यात एकमेकांच्या खूप जवळ असताना तिला दिसले। ज्यांच्यावर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तिला फसवल्याचं पाहून जान्हवीला खूप मोठा धक्का बसला आणि त्यांच्यात जोरदार भांडणं सुरू झालं। भांडण इतकं विकोपाला गेलं की श्री आणि दियाने मिळून जान्हवीला मारहाण करायला सुरुवात केली। जान्हवीने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण नशेत आणि रागात असलेल्या श्रीने जान्हवीचं डोकं इमारतीच्या लोखंडी रेलिंग आणि भिंतीवर जोरात आदळलं। ही मारहाण इतकी क्रूर होती की तिच्या डोक्याचे केस उपटले गेले होते। शेवटी तिला दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून देण्यात आलं, जिथे तिचा जागीच मृत्यू झाला। 1 जानेवारी 2021च्या पहाटे 5:15 इमारतीच्या एका रहिवाशाला जान्हवीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला। सुरुवातीला हा अपघात वाटला, पण जान्हवीच्या आई-वडिलांनी जेव्हा आपल्या मुलीची अवस्था पाहिली तेव्हा त्यांना संशय आला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जान्हवीच्या शरीरावर तब्बल 48 जखमा सापडल्या, ज्यावरून हे सिद्ध झालं की हा अपघात नसून एक क्रूर हत्या आहे। या प्रकरणी श्री आणि दिया दोघांनाही अटक झाली। 5 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर 31 जानेवारी 2026 रोजी मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला। श्री जोगधनकर जान्हवीच्या हत्येसाठी दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। मात्र दिया पडळकर पुराव्याच्या अभावी तिची सुटका झाली। पोलिसांनी तपासादरम्यान काही महत्त्वाचे पुरावे योग्य पद्धतीने हाताळले नाहीत, ज्याचा फायदा तिला मिळाला। तर मित्रांनो, या घटनेत आपल्याला हेच शिकायला मिळतं की रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। मैत्री आणि प्रेमात झालेला विश्वासघात पचवणं अवघड असलं तरी त्याला सामोरे जाताना संयम ठेवणं आणि स्वतःच्या सुरक्षिततेला महत्त्व देणं गरजेचं आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।